गेले कित्येक दिवसापासून महिन्यापासून वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण दूषित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जाणीवपूर्वक केला जात आहे। एक राजकारणाला एक सुसंस्कृतपणा होता, कारण हा जिल्हा हा परिसर यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी घेऊन राज्याला नवी देशाला दिशा देणारा हा जिल्हा आहे। त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा या राज्यामध्ये राजकारण केलं, पण कधीही गलिच्छ पद्धतीने राजकारण नाही केलं। एक सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये टिकून होता। कोणी कोणा व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करत नव्हतं, कोणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करत नव्हतं, पण या राज्यामध्ये जाणीवपूर्वक या राज्याच्या प्रमुखाकडून काही व्यक्तींना फक्त या राज्यामध्ये वातावरण दूषित करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे। काल परवाची घटना पाहिली असेल, एक आदर्श राजकारणी म्हणून ज्या नेत्याकडे आपण पाहतो, आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून सुसंस्कृतपणा आणि अतिशय आदर्शपणे राजकारण करणारे जयंत पाटील साहेबांबद्दल सुद्धा एका वाचाळवीराने एकदम खालच्या पातळीवर टीका त्या ठिकाणी केलेली होती। म्हणजे या गोष्टीचा तर मी नव्हे, आमच्या राष्ट्रवादी पक्षाने नव्हे, पूर्ण राज्याने निषेध केलेला आहे। या गोष्टी थांबल्या पाहिजेत। शेवट आपण दुसऱ्यासाठी खड्डा खांदत असताना एक दिवस आपल्याला त्या खड्ड्यात जावं लागत आहे, याची खऱ्या अर्थाने खबरदारी या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे। हे कोणाच्या हिमतीवर बोलतात, कोणाच्या ताकदीवर बोलतात। तुम्ही पाहिलं असेल, एवढं गलिच्छ स्टेटमेंट केल्यानंतर सुद्धा आमचा नेता आदरणीय जयंत पाटील साहेब एकदम सुसंस्कृतपणे उत्तर त्या ठिकाणी दिले। हा कुठं सुसंस्कृतपणा जपला पाहिजे। आत्तापर्यंत बरेच वेळा त्यांना सल्ले देण्यात आलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं पण असं हे करणं, तरीसुद्धा वारंवार असे शब्द करतात, म्हणजे त्यांना देवेंद्र यांचं पाठबळ आहे असं वाटतं का? शेवट सल्ला देणं, मीडियासमोर समाजासमोर सल्ला देणं आणि एक चांगल्या पद्धतीने सल्ला देणं यामध्ये फरक असतो। आम्ही जर एखाद्या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून जर एका चुकीचं स्टेटमेंट गेलं तर आम्हाला आमचे नेते मंडळी सांगतात हे स्टेटमेंट चुकीचं आहे, आम्ही परत तो शब्दसुद्धा उच्चारत नाही। हा नेते मंडळींचा धाक असतो। जर फक्त समाजासाठी दाखवायचं आहे की ते म्हणतात ना, पोटात एक आणि होटात एक, तसं असलं तर हे कसं थांबणार आहे? हे थांबणारच नाही ना, कारण शेवट विकासापासून या गोष्टी त्यांना डायव्हर्ट करायच्या आहे। तुम्ही पाहिलं असेल देशाची परिस्थिती, राज्याची परिस्थिती, आज डेव्हलपमेंटवर कुठला नेता बोलायला तयार नाही, फक्त जातीपातीवर बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। 2014च्या आधी या देशामध्ये सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव साजरे करत होते, पण त्यानंतर पाहिलं असेल हिंदू मुस्लिम मोठ्या प्रमाणात देशामध्ये राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ताकदीवर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला। नंतरच्या कालखंडामध्ये जातीमध्ये उपजातीमध्ये त्या ठिकाणी संघर्ष निर्माण केला। तुम्ही काही कालखंडापूर्वी आपल्याला जर विचारलं तर एखाद्या समाजाचं नाव घेतलं, छोट्या समाजाचं, आणि तो समाज कुठल्या कॅटेगरीत मोडतो, आरक्षणामध्ये मोडतो, हे आपल्याला सांगता येत नव्हतं। पण आज जातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। ह्या देशासाठी, राज्यासाठी ह्या गोष्टी घातक आहे। मी कालच एका कार्यक्रमात आमच्या शशिकांत शिंदे साहेबांच्या कार्यक्रमात मी सांगितलं, तुम्ही जे प्रगत देश, अमेरिका असो, इस्रायल असो, जपान असो, त्या प्रगत देशांच्या एखाद्या राजकीय नेत्याशी बोलतो, तो नेता डेव्हलपमेंटवर बोलत असतो, पण आपल्या भारतीय नेत्याशी, आपल्या राज्यातल्या नेत्याशी ज्यावेळेस बोलतो तो जातीपाती बोलतो। याचा अर्थ ती गोष्ट आपल्या देशासाठी, राज्यासाठी घातक आहे आणि कुठंतरी थांबलं पाहिजे। आज तुम्हाला वाटतं, आज आनंद वाटतो, तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करणारे अनेक राज्यामध्ये लोक फिरतात, त्यांना थांबवलं पाहिजे। एक ना एक दिवस हे स्टेटमेंट तुमच्या बाबतीत सुद्धा हे उच्चारायला कमी करणार नाही। जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे याच्याशी रिलेटेड आहे की म्हणजे तुम्ही सत्तेत नाही आहे, राष्ट्रवादी विरोधात आहे, पण तरी देखील गेल्या काही वर्षातून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणी शरद पवार असू देत, सुप्रिया असू देत किंवा आता जयंत पाटील यांच्यावरच नेहमी वादग्रस्त टीका असू दे, पडळकर असतील, सदाभाऊ असतील किंवा राणे असतील। शेवट महायुतीतल्या नेत्यांना सगळ्यात मोठा धोका येतो म्हणजे आमच्या राष्ट्रवादी पक्ष, आदरणीय पवारसाहेब आणि जयंत पाटील साहेब, या सगळ्या नेते मंडळी। आमचा पक्ष हा मास लीडर आहे, हा ग्रासरूटवर काम करणारा नेता आहे आणि एक सुसंस्कृतपणात जपून काम करणारा नेता आहे। त्यामुळं त्यांच्यावर जर टीका टिप्पणी केली
त्यांना कुठंतरी त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक सुसाट रस्ता मिळेल हा त्यांचा एक विचार आहे. पण हे कधी शक्य होणार नाही. शेवट आम्ही दम धरून काम करणारे माणसे सगळे महत्त्वाचे. शेवट आम्ही कामाला महत्त्व देणारे. आमचा नेतासुद्धा कामाला महत्त्व देणारा नेता आहे. काल परवाचं एका मी आणि आदरणीय पवारसाहेब ताई आम्ही एका गाडीत असताना एका राज्याच्या एका प्रमुखाने आदरणीय पवारसाहेबांबद्दल एक वेगळं स्टेटमेंट काढलं आणि आम्ही त्या बातमी चॅनलवर बातमी पाहत असताना साहेबांचं नाव आल्यानंतर आम्ही थांबलो ते स्टेटमेंट ऐकलं. पण त्या स्टेटमेंटला सुद्धा साहेबांनी हसत उत्तर दिलं. याचा अर्थ आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो कारण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ह्या समाजाला पुढं घेऊन जायचं आहे. या देशामध्ये जे चुकीचं चाललं आहे, राज्यामध्ये चुकीचं चाललं आहे, याला कुठंतरी आम्हाला धारेव धरायचं आहे. संस्कृती संपवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे. सुसंस्कृतपणा या राज्यामध्ये राहिलेलाच नाही. आज तुम्ही पाहिले असेल लोकांची परिस्थिती काय आहे, आज शेतकऱ्यांची काय परिस्थिती. आज ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली, लोक हवालदिल झाले, उद्ध्वस्त झाले लोक. विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच शेवगाव, पातळी असो, पारनेर असो, कर्जत, जामखेड आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजेत. मधल्या काळात सुद्धा काही ठिकाणी राज्यामध्ये ढगफुटी झाली. फक्त एक मलमपट्टी म्हणून पंचनामे करायला लावायचे, लोकांना नादी लावायचं, पण प्रत्यक्षरित्या कृती कुठलीच नाही. आज या राज्यामध्ये देशामध्ये लोकांचा आक्रोश आहे पण लोकांना डायव्हर्ट करायचं प्रयत्न केला जात आहे. बेरोजगारांच्या बाबतीत बघितलं असेल तुम्ही, बेरोजगारांच्या समस्या असो, अशा अनेक समस्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. चोरीचं प्रकरण उघडकीस आणतात राहुल गांधी, तर दुसरीकडे पंतप्रधान GST कमी करतात. नेमकं काय प्रकार आहे? वोट चोरी तर एकदम भयंकर आपल्या समोर राहुल गांधी साहेबांनी मांडलेलं आहे. वोट चोरी हे ते देशासाठी घातक आहे आणि GST तुम्ही आज करता पण आत्तापर्यंत तुम्ही घेतला ना, आत्तापर्यंत तुम्ही GST घेतलाच ना. GSTचे दर कमी केल्यामुळे तर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांना सांगितलं की तुम्ही संसदेत बसत जावा म्हणजे तुम्हाला केंद्राची काय नाही. शेवट फुकाट सल्ला देणाऱ्यांपेक्षा आम्ही कामाला महत्त्व देणारे माणसं आहे. संसदेत कोण किती वेळ बसतं, कोण किती बाजू मांडतं. अमोल कोल्हेंबद्दल जर बोलायचं अतिशय प्रभावीपणे मांडणी करणारा आमचा हा संसदेतला नेता आहे. प्रत्येक गोष्टीचे अभ्यासपूर्वक मांडणी त्यांची असते. त्यामुळं त्यांना या गोष्टी सांगणं योग्य नाही. जी आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं असं सुप्रियाताईंनी सुचवलं आहे आणि त्यांना पाठिंबा पण दिला. बरोबर आहे ना, त्या गोष्टीसुद्धा योग्यच आहे. सगळ्यात महत्त्वाच्या धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांना सांगितलं मला एकदा संधी द्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला एवढी वेळ संधी मिळेल. शेवट तो त्यांच्या पक्षातला अंतर्गतला विषय आहे आणि त्या पक्षांत एखाद्या पक्षीय विषयावर आमच्यासारख्याने सल्ला देणं योग्य नाही. शेवटचा प्रश्न की आता मनोज जरांगेंनी दसऱ्याचा अल्टिमेटम दिलेला आहे हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी करण्यासाठी आणि दिल्लीत सुद्धा धडक 1 दिवसाचा तिथं देण्याचा इशारा दिला. मधल्या काळात जे गॅजेट दिलं त्यामध्ये समाधानकारक आउटपुट दिसत नाही सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळं त्यांची त्या जागेवर त्यांची भूमिका योग्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.